वास्तू डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स. विश्वासानं बनतं नातं, नात्याने बनतं घर. अशाच घरासाठी व बंगल्यासाठी तथास्तू देत आहे उत्तम जागा. तसंच सोलापूर शहर हद्दीत रेडी पोझिशनमध्ये घरे. साथ असता तथास्तूची नांदी परिपूर्ण वास्तूची. दिवाळीनिमित्त खास ऑफर. 1.5 लाख रुपये भरा आणि आपल्या स्वप्नातील वास्तू साकार करा. बार्शी रोड इथे आजच प्लॉट बुक करा आणि मिळवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भेट. बँक लोन उपलब्ध. तसेच अक्कलकोट रोड, बार्शी रोड, डोणगाव रोड, पुणे रोड फक्त 2 लाखांपासून ओपन प्लॉट उपलब्ध. शहरापासून नजीकच्या हाकेच्या अंतरावर शाळा आणि कॉलेज. ADTP लेआउट मंजूर. स्वतंत्र 7/12 उतारा. कलेक्टर NA प्लॉट, हैदराबाद रोड इथे पण तयार घरे उपलब्ध आहेत. 583 पश्चिम मंगळवार पेठ, SBI ATMच्या शेजारी, टिळक चौक रोड, सोलापूर. मोबाईल 9665110231 आणि 8408833392. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. मुंबईत वीज बिल विरोधात मनसेचा झटका मोर्चा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा लॉकडाऊनला विरोध. अवघं जग कोरोनामुक्त होऊ दे, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विठ्ठलाकडं साकडं. मुंबईत मराठा समाजाचा रास्ता रोको. RPI सोलापूर शाखेच्या वतीनं संविधान दिन साजरा. वाढीव वीज बिलाच्या विरोधात मनसेनं मोर्चे काढले आहेत. मनसेनं गुरुवारी राज्यभरामध्ये झटका मोर्चाचं आयोजन केलंय. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यांमध्ये मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्यानं अनेक ठिकाणी मनसेच्या सैनिकांची धरपकड सुरू झाली आहे. वाढीव वीज बिलाच्या विरोधात संपूर्ण राज्यामध्ये मनसेनं मोर्चाचं आयोजन केलंय. संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. एकाच वेळी संपूर्ण राज्यात निघणाऱ्या या मोर्चांमध्ये लाखो लोक सामील होतील असं नियोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आलंय. वाढीव वीज बिल विरोधात काढलेल्या मनसेचा पुण्यात पोलिसांनी रोखला आहे. महामोर्चातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शेकडो मनसैनिकांना फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये आणलं आहे. मनसेची मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू झाली आहे. पोलीस स्टेशनमध्ये ही घोषणाबाजी सुरू आहे. मनसेच्या मोर्चामध्ये सरकारला शॉक देण्यासाठी काही युवकांनी अंगाला वायर गुंडाळले आहेत. फारसखाना पोलीस ठाण्यामध्ये मनसेनं धरणे आंदोलन सुरू केलंय. जिल्हाधिकारी यांनाच इथं बोलवा, नाहीतर आम्हाला ताब्यात घेऊ नका अशी मागणी देखील या प्रसंगी करण्यात आली आहे. वाढीव वीज बिल विरोधामध्ये मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. सरकार विरोधी घोषणांचे फलक घेऊन मुंबईतील वांद्रे पूर्वमधून मनसेच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी औरंगाबाद शहरामध्ये मनसेचं आंदोलन चिरडलं आहे. पोलिसांनी बळाचा वापर करत काही आंदोलकांना ताब्यातही घेतलं आहे. महात्मा फुले चौकातून मोर्चा जाऊ दिला नाही. दुसरीकडे ठाण्यामध्ये मनसैनिकांची धरपकड सुरू झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तज्ज्ञांनी यापूर्वीच कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते असा इशारा दिलाय. कोरोनाची दुसरी लाट तत्सुनामी सारखी असू शकते असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. पुन्हा एकदा राज्याचे मंत्री लॉकडाऊन बाबत वक्तव्य करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र आपल्या शैलीमध्ये लॉकडाऊनला विरोध दर्शवलाय. गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाऊनचे नावही नको अशा शब्दामध्ये त्यांनी विरोध दर्शवलाय. गेल्या 9 महिन्यापासून हातावर पोट असलेल्या 12 बलुतेदारांची अवस्था फारच बिकट झाली आहे. रोज काम केलं तरच त्यांचं घर चालतं. अशांना लॉकडाऊनचा फटका बसतो. तरीही केंद्र आणि राज्य सरकारनं ज्या वेळी लॉकडाऊन घोषित केला तेव्हा हा सर्व समाज निमूटपणे आदेश पाळत आलाय असं सांगत कोरोना वाढू नये याची काळजी घेऊयात असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय. आषाढीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. तुम्ही कधी आषाढीची पूजा करणार असं विचारलं असताना पांडुरंगाने जे दिलंय त्यात समाधान मानावं आणि पुढे चालावं अशा शब्दामध्ये अजित पवारांनी सध्या तरी उपमुख्यमंत्री पदावरच समाधानी असल्याचं सांगितलंय. वारकरी संप्रदाय समंजस असून काही मंडळींनी वेगळी भूमिका घेतली असली तरी त्यांच्या भूमिकेस राज्यातील वारकऱ्यांचा पाठिंबा नसल्याचं अजित पवारांनी सांगितलंय.
कोरोनामुळे केंद्र आणि राज्यामध्ये कर जमा होण्याचं प्रमाण खूपच कमी असल्यानं दिलेल्या निधीचा योग्य वापर होत नसेल तर कारवाई करावी लागेल असा इशारा देखील या प्रसंगी अजित पवार यांनी दिलाय। कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघं जग कोरोनामुक्त होऊ दे असं साकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीची कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजा करण्यात आली आहे। यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सौ सारिका भरणे, मानाचे वारकरी कवडूजी भोयर, सौ कुसुमबाई भोयर, नगराध्यक्षा सौ साधना भोसले, पार्थ पवार, जय पवार आदींची उपस्थिती होती। या प्रसंगी पवार म्हणाले, गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण हे परत वाढत आहेत, त्यामुळे आपण सर्वांनीच काही बंधनं पाळणं अत्यंत गरजेचं आहे। पासून विणेकरी म्हणून विठ्ठलाची सेवा करतायत। तर वयाच्या 7व्या वर्षापासून कवडूजी नित्यनियमानं पंढरपूरची वारी करतायत। देवाची महापूजा करण्याचा मान मिळाला हे सेवा केल्याचं फळ असल्याची भावना भोयर दाम्पत्यानं यावेळी व्यक्त केली आहे। वर्धा जिल्ह्यातील भोयर दाम्पत्याला या वर्षीचा मान मिळाला असून कवडूजी भोयर आणि कुसुमबाई भोयर अशी त्यांची नावं आहेत। वर्ध्यातील हिंगणघाटमधील डौलापूरचे कवडूजी भोयर गेल्या 10 वर्षांपासून विणेकरी सुद्धा आहेत। तर वयाच्या 7व्या वर्षांपासून कवडूजी नित्यनियमानं पंढरपूरची वारी करतात। देवाची महापूजा करण्याचा मान त्यांना मिळाला हे सेवा केल्याचं फळ असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे। मुंबईतल्या चेंबूरमध्ये मराठा समाजाचा रास्ता रोको करण्यात आलाय। मराठा समाजाच्या प्रवेश प्रक्रिया मराठा समाजाला हा रास्ता रोको केलाय। राज्य सरकारच्या विरोधात संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देत आपल्या भावना व्यक्त केल्यात। मराठा समाजाला न्याय दिला नाही असा आरोप या प्रसंगी कार्यकर्त्यांनी केलाय। प्रवेश प्रक्रियेमध्ये सावळा गोंधळ समाजावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मराठा समाज रस्त्यावर उतरलाय। इकडे आपण बघतोय रास्ता रोको मुंबईत केलं गेलेलं आहे मराठा कार्यकर्त्यांकडनं। प्रवेश प्रक्रियेमध्ये सध्या सावळा गोंधळ आहे आणि जो न्याय सरकारनं मराठा समाजाला युवकांना दिला पाहिजे होता तो दिलेला नाही असं म्हणत आज हे रास्ता रोको हे मुंबईत केलं गेलं। महाराष्ट्र परंपरा या मोर्चाचं विराट स्वरूप बघितल्यानंतर जागोजागच्या कदाचित या सरकारला जाग येईल अशी मी अपेक्षा करतो आणि लवकरच आपलं बिल वाढीव बिल जे आलेलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी विचार करून त्याच्यामध्ये नक्कीच सूट आपल्याला दिली जाईल अशी मी अपेक्षा करतो। अन्यथा अंगावर साहेबांनी आता जे सांगितलं होतं ते करायला आम्हाला अजिबात वेळ लागणार नाही। आपण सगळेजण मुंबईतले सर्व महाराष्ट्र सैनिक आणि सर्व जनतेने जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि इतक्या मोठ्या संख्येने ते उपस्थित राहिलेत आपण सगळे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। त्याचबरोबर पोलीस यंत्रणा विशेष करून शिंगे साहेब, कर्णिक साहेब या सगळ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो। आमच्या चॅनेलचे सर्व प्रतिनिधी इथे मोठ्या संख्येने आपला मोर्चा कव्हर करण्यासाठी उपस्थित होते त्यामुळे सर्व चॅनेल्स आणि पत्रकार बंधू इथे उपस्थित त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। आणि आता आपण हा मोर्चा संपला असं इथं मी जाहीर करतो आणि आपण सगळ्यांनी जाताना अत्यंत शांतपणे जसे आलात शांतपणे तसंच जायचंय। कुठला आपल्यामुळे कुठल्याही जनतेला त्रास होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर जाताना आपल्या हातातले जे झेंडे आहेत त्याची विशेष काळजी घ्यायची आहे। ते झेंडे नीट जपून आपण ठेवायचे कारण तो आपल्या पक्षाचा मानाचा झेंडा आणि त्यावर राजमुद्रा आहे त्यामुळे ही विशेष झेंडे असतील झेंडे असतील जे काही असेल ते अत्यंत काळजीपूर्वक सन्मानाने आपण परत घरी घेऊन जायचं आहे। आता शिष्टमंडळाला मध्ये गेलेले आपले सर्व सरचिटणीस आणि जे आपले पदाधिकारी होते ते आता परत आलेले आहेत त्या सगळ्यांचे आभार। 1 मिनिट संदीप देशपांडे आपल्याशी बोलतील। राजसाहेबांनी या सरकारला उद्देशून लिहिलेलं आहे ते पत्र आपण आता
RPA सोलापूर शाखेच्या वतीनं संविधान दिन साजरा करण्यात आलाय। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या वतीनं संविधान दिन साजरा करण्यात आलाय। पार्कमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास RPFचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष अशफाक शेख यांनी देखील संविधान प्रस्तावना शपथ वाचन केलं। यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। माऊली टाइल्स अँड स्टोन्स सोलापुरातील ग्राहकांच्या आणि बांधकाम व्यावसायिकांच्या पसंतीचे अग्रगण्य अव्वल दर्जा असलेले नामवंत असे माऊली टाइल्स अँड स्टोन्स सर्व बांधकामांच्या उत्कृष्ट फ्लोरिंग टाइल्स, डबल चार्ज, GVT, ग्लॉसी, मॅट फिनिशिंग, नॅनो यासारख्या असंख्य व्हरायटीज उपलब्ध माऊली टाइल्स अँड स्टोन्स मध्ये। बाथरूम आणि किचन साठी फुल्ली वॉटरप्रूफ ग्लेज वॉल टाइल्स, पार्किंग टाइल्स आणि वॉल कंपाऊंड मध्ये लागणारे वॉल टाइल्स तेही मजबूत, दणकट, सुरक्षित आणि टिकाऊ। बांधकामासाठी लागणारे स्टोन्स तेही अगदी योग्य दरात। विंडोज, डोर, जिना बांधताना लागणारे कडप्पा, तांडूर आणि ग्रेनाइट, स्टील ग्रे, लॅब पर्ल, ब्लॅक, रॉयल ब्लू, व्हाईट मार्बल्स, पिंक मार्बल्स, नाना विविध व्हरायटीचे तेही कटिंग करून उपलब्ध फक्त माऊली टाइल्स अँड स्टोन्स मध्ये। स्टील सिंक आणि बेसिन तसंच त्यासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली। माऊली टाइल्स अँड स्टोन्स, अक्कलकोट रोड, MIDC सोलापूर। मोबाईल 8888 45 18 93 आणि 94 23 33 47 32। माऊली टाइल्स अँड स्टोन्स।